आता ते रॅम्पवरती लावतील, गाडी चेक करतील आणि मग आता आपल्याला सांगतील की तुम्हाला खर्च किती येणार आहे. आणि साधारणतः काय सर्व्हिस कॉस्ट काय येते बरं एखाद्या गाडीची? कॉस्ट ॲज अ टेक्निशियन म्हणून काम करत होतो. आज या पोस्टवर येऊन बसलोय. पिकअप ड्रॉप असते, फ्री असते. आपलं सगळं वन डे मध्ये काम असतं, पण सकाळी गाडी द्यायची, संध्याकाळी घरी. संध्याकाळी घरी. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आपण चाललोय, मित्राची गाडी आहे ती आज आपण सर्व्हिसिंगला टाकणार आहे. तर आज बघू, आता आपण साई सर्व्हिसला जाणार आहोत. साई सर्व्हिसला जाऊन आपण आज एक नवीन एक्सपिरियन्स घेणार आहोत की बाबा गाडी सर्व्हिसिंग कशी होती तिथं त्या ठिकाणी. कारण की आपल्यासारख्या पोरांना काय शोरूम मध्ये गाडी द्यायची, सर्व्हिसिंग करून घ्यायची, एवढं याच्या पलीकडे आपल्याला काही माहित नसतं. तर आता आज आपण एक साई सर्व्हिसचा एक्सपिरियन्स घेणार आहे. बघू त्यांचं जेन्युइन काय, त्यांचं कशी गाडी सर्व्हिस करतात, किंवा त्यांचे एम्प्लॉई कसे आहेत, किंवा त्यांचं बिहेवियर कसं, ते सगळं आज आपण चेक करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीचा खर्च किती येतो साई सर्व्हिस मध्ये गाडी सर्व्हिसिंगसाठी. कारण गाड्या घ्यायला सगळ्याच गाड्या घेतात, पण सगळ्यात मेन प्रश्न असतो सर्व्हिसिंगचा. तर आता आपण आज जस्ट एक टेस्ट करणार आहे साई सर्व्हिस मधनं. बघू आता काय होतं पुढं. आता आपण निघणार आहोत डायरेक्टली साई सर्व्हिस, सिंहगड रोड वरती जी ब्रांच आहे आपल्या धायरी जवळ, तिथं आपण आज जाणार आहे आणि बघू देत आज काय होतं. आणि आता जस्ट जाताना खूप असे बोर्ड आहेत की बाबा मोफत ही यात्रा, मोफत ती यात्रा, मोफत खूप सारे यात्रा, देवधर्माची यात्रा. ठीक आहे, यात्रा करणं खूप चांगलं आहे. या निवडणुकीमार्फत एक सामान्यांची यात्रा होती, देवदर्शन होतं. पण हे सगळं असताना उगेच त्यांनी आपल्याला देवदर्शन घडवून आणलं किंवा काय असेल, म्हणून आपण त्यांना मतदान करायचं, तर हे चुकीचं आहे. एक काम करणाऱ्या माणसाला तुम्ही तुमचं मतदान करा. उगेच थोड्याशा भावनेपोटी किंवा थोड्याशा एक 100-500 रुपयासाठी तुमचं मौल्यवान मत हे वाया घालू नका. आणि मेन म्हणजे हे सगळ्यात जाऊ द्या, मेन म्हणजे मतदान नक्की करा. कारण की आपलं एक मत हे आपलं किंवा आपल्या पुढच्या पिढीचं किंवा सर्व समाजाचं एक त्याच्यावर भवितव्य ठरत असतं. त्यामुळं मतदान हे नक्की करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं जे विसरलं होतं गाडी चालू केल्यानंतर, ते म्हणजे सीट बेल्ट लावणं. तो आता मी लावलेला आहे. तर तेच म्हटलं, नाही तुम्हाला खूप सारे कमेंट दिला, बघ तू लोकांना ज्ञान शिकवतो पण स्वतः बघ, त्यामुळं लावलाय बरं का. तर आता आपण पोचलो आहोत साई सर्व्हिसच्या ठिकाणी. थोडं जायला थोडस एकदम एकदम छोटा रस्ता आहे, त्याने थोडस वाढवून घेतला पाहिजे बरं का. आपल्याला अशा पद्धतीने आज जावं लागतं, एवढ्या गाड्या वाचवत वाचवत. तर आता आपण पोचलो आहोत साई सर्व्हिस. तर आता आकाश भाऊ आले आपल्यात, आम्ही चाललोय गाडीची मस्त पैकी ट्रायल घ्यायला. काय प्रॉब्लेम वाटतोय गाडीमध्ये? आवाज येतोय गाडी तरी आवाज काहीतरी येतोय आवाज, तेच मला यात्रा पण जाणवलं जरा. लावून चेक करू आपण काय. रॅम्प वरती का? ओके. आता ते रॅम्प वरती लावतील, गाडी चेक करतील आणि मग आता आपल्याला सांगतील की तुम्हाला खर्च किती येणार आहे. कारण की सगळं काय झालं तरी शेवट गोष्ट पैसे जवळ काय नाही. बघू आता किती खर्च येतो काय नाही. आतमध्ये काढू दे थोडा, मग शूटिंग बिटिंग थोडीफार. नाही का? हे असं जावं पुढे गेलं का मला आतमध्ये शूटिंग काढू देत नाही. मध्ये कुठंच तुम्हाला काढू देणार नाही का? तर आता आपल्या सोबत आहेत साई सर्व्हिस मधले सिनियर गणेश दादा चव्हाण. तर गणेश दादा, तुमच्या भरोसा गाडी आम्ही ती दिलेली आहे, आपली स्विफ्ट आहे. तर काय म्हणजे लोकांनी साई सर्व्हिस मध्ये सर्व्हिसिंग का करावी बरं तुमच्या हिशोबाने? साई सर्व्हिसमध्ये म्हणजे अदर्स ऑल डीलरमध्ये ना सर्व्हिसिंग करायचं कारण एकच आहे की गाडीची वेल मेंटेन राहते. गाडीची मेनली पहिली हिस्ट्री रेफर राहते. डे वन पासनं शेवटच्या किलोमीटरपर्यंत चांगली राहते, मेंटेन राहते गाडी. बरं बरं. त्याच्यामध्ये तुमचं ऑइल असो, सस्पेन्शनचं वर्क असो, टायमिंग चेन असो, सगळ्या गोष्टी पर्टिक्युलरली मेंटेनन्स राहिल्या जातात. आणि तुम्ही जेव्हा गाडीचे व्हॅल्युएशन करता तेव्हा हिस्ट्री चेक केली जाते कस्टमरकडनं. बरं बरं. हा, ते मेनली ते राहते की तुमचं व्हॅल्युएशन चांगलं मिळेल, रिसेलची वेळेस. रिसेल व्हॅल्यू चांगली मिळते. हा हा. तुम्ही जर लोकलला केली तर रिसेल व्हॅल्यू मिळत नाही. इन्शुरन्स वगैरे जर प्रॉपरली असेल हा तर हा. मारुतीच्या गाड्यांना सगळ्यांना चांगले व्हॅल्युएशन मिळते. आणि साई सर्व्हिसला करण्याचं कारण एवढंच की सगळं व्यवस्थित मेंटेन असते. इन्शुरन्स वगैरे सगळं पर्टिक्युलर कामं केली जातात. आपल्याकडे वेल मॅन पॉवर आहे, त्या मेन पॉवरमध्ये सगळीच व्यवस्थित कामं केली जातात. थोडक्यात आपलं जे आपण जे समजा एखादा पार्ट बदलात झाला गाडीचा, तर आपण इथं ओरिजिनल ओरिजिनल सगळं. MGP राहतो, मारुती जेन्युइन पार्ट्स राहतात. अच्छा. कुठलाही पार्ट असू द्या, कस्टमरला कॉल केला जातो.
कॉल करून त्यांच्याकडनं एस्टिमेट घेतलं जातं हा हा आणि नंतर आपण पार्ट बदलला हे टाकायचं की नाही टाकायचं असं हा, कस्टमरच्या याच्यावर कस्टमरच्या ह्याच्यावरती राहतो अच्छा. तो पूर्ण. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, पार्ट बदलला की ते आपण कस्टमरला जुना पार्ट परत गाडीत ठेवून देत असतो. बरोबर बरोबर. ते कसं म्हणजे डेली राहते, बिल्टअप राहते कस्टमर किंवा आपलं खरंच पार्ट बदललेलं आहे. आणि साधारणतः काय सर्व्हिस कॉस्ट काय ती बरं एखाद्या सर्व्हिस गाडीची? कॉस्ट नॉर्मल सर्व्हिस कॉस्ट असेल तर नॉर्मल सर्व्हिसिंग, ऑइल, अलाइनमेंट, बॅलन्सिंग राहतं. जनरली एक साधारण टेंटेटिव्ह 6,500 ते 7,000 पर्यंत खर्च येतो. इन केस जर कस्टमरला ॲडिशनल वर्क असेल त्याच्यात, बरोबर की बाबा पॉलिशिंग असेल किंवा आतमधनं चासी गंजून आहे म्हणून त्याचं कोटिंग असेल, इंजिनचं वॅक्सिंग असेल, जे आता मे बी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सोसायट्यांमध्ये उंदरांचा ह्याचा त्याचा. तर त्याच्यामध्ये कोटिंग असतं पूर्ण. त्याचं केलं तर बेटर असतं, बाकी अच्छा. काही नाही. ते प्रिकॉशनसाठी असतं सगळ्या गोष्टी. थोडक्यात जेन्युइन ठिकाणीच आपली गाडीची सर्व्हिसिंग करायची एवढं. सर्व्हिसिंग करायची. आता लोक काय पैसे वाचवण्यासाठी गॅरेजला जातात. चला ठीक आहे, ₹2 वाचत पण असतील त्यांचे. पण जे काम समाधान मिळते ना, ते काही शोरूम शिवाय कुठंच नाही. बरोबर. आणि साई सर्व्हिसला कुठं पण जावा, जेन्युइनच काम होत असतं. कुठं अच्छा, पण अच्छा. जावा तुम्ही, ऑल इंडियात कुठं पण जावा, साई सर्व्हिसला तुमचं प्रॉपरच काम होऊन जाणार. अच्छा. मी म्हणत नाही बाबा मी साई सर्व्हिसला आहे. होतं ते, काही विषय नाही त्याचा. म्हणजे आपण म्हणून नाही पण नाही, आपण नाही. म्हणजे होतं तर होतच. होतच, जे गरजेचं आहे ते करणारच ना, असं आहे. पिकअप ड्रॉप असते, फ्री असते. पिकअप ड्रॉप सुद्धा असते का आपल्याकडे? पिकअप ड्रॉप पण असते. त्याच्यात जर लेडीज जर असेल तर आपण कधी चार्जेस लावत पण नाही. अच्छा असं अच्छा आहे. अच्छा. अरे वा. शेवट कसं आहे, माउथ पब्लिसिटीवरती खूप शोरूम चालत असतं. 100. हां. आता हे बघा इथं आता तुमच्या रेफरन्सनी असते. कसं असतं, समजा माझे कस्टमर आहे, चांगलं काम केलं, हो. माउथ पब्लिसिटी वाढत असते आणि एक वाढत असतो customer. लाईव्ह एक्झाम्पल काय आहे, मी माझी गाडी सर्व्हिस करतो. माझ्या मित्राची गाडी सुद्धा मी काय सांगितलं इथंच इथे या. हां, मग आता बघा ही गाडी पहिली सरांची गाडी करत होतो. हां. म्हणजे मित्राने दुसरी गाडी आणून दिली. मग हे असतं मी हे माउथ पब्लिसिटीचं हेच सगळ्यात मोठा फायदा असतो. पोटेन्शियल आहे, की बाबा हां. काहीतरी आहे, वर्क व्यवस्थित आहे म्हणून गाड्या येतात. बरोबर. बाकी काही नाही. माणसाची बोलायची पद्धत किंवा एक थोडक्यात नसतो ना एक समंजसपणा तो इथंच भेटतो असं आम्हाला तरी वाटलं. सर्व्हिस लाईनला कसं आहे सांगू का, जास्त अग्रेसिव्ह होऊन उपयोग नसतो. बरोबर. तुम्हाला कस्टमरची पहिली बाजू ऐकून घ्यावी लागते आणि मग तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. बरोबर बरोबर. जर 100. तुम्ही जर ऐकलंच नाही तर त्याचा काय उपयोग नाही. कुठं जावा, शोरूमला इव्हन मारुती असो, टाटा असो, कुठं पण जावा. जर त्याने ऐकलं तर ते पुढे बिल्टअप होतं. तर बरोबर. तुम्ही स्वतःच ऐकलं आणि खरं केलं तर त्याला काय खरं नाही. त्याला म्हणजे काय म्हणजे किंमत राहत नाही. किंमत राहत नाही त्या गोष्टीला. बरोबर, बरोबर. कस्टमरचं काय आहे, म्हणजे त्याचं नीड्स काय आहे, गरज काय आहे गाडीबद्दल, ते पहिले ऐकून घेऊन मग ते काम केलं तर त्याला सॅटिस्फॅक्शन बरोबर, मिळत बरोबर. असते. त्याच्यामुळे माउथ पब्लिसिटी वाढत असते. हो, इथे असा व्यक्ती आहे, असं ते जावा, करून दिली व्यवस्थित. अशानेच गाड्या वाढतात. रिटेन्शन वाढत असतं प्रत्येक गाड्यांचं. बाकी काही नाही. आणि मारुतीला असल्यामुळं बरेचसे कस्टमर वाढलेले आहेत आपले. हो, हो. असं नाही. चला मग आता आपली गाडी तर संध्याकाळपर्यंत होऊन जाईल ना. संध्याकाळपर्यंत देतो तुमची गाडी. बस. आपलं सगळं वन डे मध्ये काम असतं. पण सकाळी गाडी द्यायची, संध्याकाळी घरी. संध्याकाळी घरी. बस. डिस्काउंट वगैरे असतो. डिस्काउंट, अरे डिस्काउंट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैशावर येऊन थांबती. साई सर्व्हिस आणि गणेश दादा म्हणले का आपल्याला भरघोस डिस्काउंट 100% भेटणार. 100%. तर हा, जर कोणी नांदेड सिटी, सिंहगड रोड किंवा आसपासचा जो पण एरिया असेल, जर कोणी राहत असेल आणि त्याच्याकडे मारुती सुझुकीची गाडी असेल, तर इथं आपला पत्ता काय? इथं आपलं हे लोकमत प्रेस ऑफिसच्या शेजारी ग्रीन फील्ड हॉटेल आहे. त्या शेजारी नांदेड सिटीच्या नियरेस्ट जवळच आहे. माझं नाव गणेश चव्हाण आहे. पाहिजे असेल तर माझा नंबर मी हो, नंबर खाली टाकून देऊ आपण, काय अडचण नंबर नाही. टाकून द्या. 9923208305. गणेश चव्हाण आहे. मी इथं असिस्टंट वर्क्स मॅनेजर म्हणून काम करतो. आता 20 वर्ष झाले ते काम करतोय. आमचं नाव मोठं होण्यापेक्षा साई सर्व्हिसेस आहे. हो. त्याच्या पलीकडे कोणीच नाही. ॲज अ टेक्निशियन म्हणून काम करत होतो. आज या पोस्टवर येऊन बसलोय. अरे वा वा. तर मग चला आता आपण इथून निघूयात आणि आता आपण डायरेक्ट भेटू संध्याकाळी गाडी रेडी झाल्यानंतर. गणेश आता संध्याकाळी सुद्धा असणारच आहे. संध्याकाळी बघू पण आता डिस्काउंट किती होतोय काय नाही. चला तुम्ही सोबत राहा आणि संध्याकाळचा व्हिडिओ पण बघा. तर फायनली संध्याकाळी गणेश भाऊ बोलल्याप्रमाणे एकदम वेळेमध्ये आपली गाडी भेटलेली. गाडी स्वतः आपल्याला कॉम्प्लिमेंटरी 2 पाऊच भेटलेले आहेत. चांगलं गाडीमध्ये तुमचा सुगंध चांगला आहे, तुम्हाला गाडीमध्ये बसल्यानंतर फ्रेश वाटावं. तर आपलं एकदम डिस्काउंट मध्ये काम झालं आहे आणि एकदम झकास काम झालं. आता मी गाडी बघितली, तुम्हाला गाडी पण दाखवतो थोड्या वेळाने बाहेर जाऊन. पण एकदम गाडी मनासारखी साफ झालेली आहे. गाडी चालून बघितली, एकदम नव्यासारखं फील डायरेक्ट. धन्यवाद. तर ही झाली आपली गाडी, तर एकदम रेडी तयार, एकदम भारी पद्धतीने, एकदम वॉशिंग बिशिंग एकदम टकाटक झालेली. आता बघू आता आतमध्ये कसं आहे काय विषय.
तुम्ही बघितलं असेल आपलं जाताना एकदम गाडी एकदम घाण होती बरं का, एकदम टकाटक मस्त धुवून बिन एकदम दिलेली. सगळ्यात मेन म्हणजे आता गाडी चालवताना कसं वाटतंय, कारण की आता चकाचक सगळं दिसतंय वरून. हे बघा, तुम्ही आलो तेव्हा बघितलं असेल गाडी किती घाण होती. एकदम रूप बीप एकदम साफ करून दिलेलं आहे. हे बघा, कस्टमरला वाटेल लागेपर्यंत आपले साहेब असतात सोबत. तरी मला याला तरी लेट झालं थोडस, कारण की थोडस काम होतं आपल्याला पण. तरी पण आपण येईपर्यंत थांबलेले आहेत आपल्यासाठी. हे बघा, मस्त झाली गाडी बरं का. काय विषय नाही फोन एकदम. करत जावा, हो काय विषय नाही. कोणाचा रेफरन्स असेल तर सांगत जाऊ. चालेल चालेल 100%. व्यवस्थित असंच करून देत जाऊ आपण. ओके, चला आता आपण अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथे एंड करतोय. तर कोणाला सुद्धा आपल्या गाडीचं काम करायचं असेल तर साई सर्व्हिसला नक्की एकदा अवश्य भेट द्या. सर्व्हिस नांदेड सिटी सिंगर रोड. हो, साई सर्व्हिस नांदेड सिटी सिंहगड रोड. आणि इथं आल्यानंतर गणेश चव्हाण सर, तर यांचा नंबर तुम्हाला मी खाली कमेंट मध्ये पिन करतो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तर आपण आजचा व्हिडिओ इथे एंड करतोय. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम.